भुसावळ तालुक्यातील अवैध गौण उत्खननाचे वाढत्या तक्रारी पाहता महसूल प्रशासनाने सोमवारी सिनेस्टाईल सापळा रचून मोठी कारवाई केली आहे। केलेल्या कारवाईत एक जेसीबी सह 6 डंपर अवैध उत्खनन करत असताना ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई 30 जून सोमवारी वाघूर नदी पात्रालगत असलेल्या जोगलखेडा कडगाव शिव येथे करण्यात आली। प्रसंगी तहसीलदार नीता लबडे यांना याबाबत माहिती मिळाली असता कुणालाही कुठे जायची याबाबत माहिती न देता पथक सोबत घेत जळगावच्या दिशेने जाण्याचे दाखवत पथकास नशिराबाद अलीकडचे कडगाव शिवार व तेथून ताफा जोगलखेडा कडगाव शिव येथे नेला। ताफा बघून मुरुमाचा उत्खनन करणारा जेसीबी तसेच मुरुमाने भरलेले 6 डंपर तेथून पळवून नेत असताना महसूल पथकाने अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या। तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी वरणगाव, भुसावळ, तलाठी यासह नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोरे, जोगलखेडा पोलीस पाटील, साकेगाव तलाठी व सहकाऱ्यांनी या कारवाईत सहकार्य केले। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। मला आज दुपारी अचानक अशी तक्रार प्राप्त झाली होती की अशा ठिकाणी उत्खनन सुरू आहे आणि त्या ठिकाणी गाड्या आणि जेसीबी आहेत। तर ते माझ्या आणि जळगावच्या हद्दीवर होतं। तिथे मी गोपनीय पद्धतीनं दुसऱ्या रस्त्याने तिथे जाण्याचा प्रयत्न केला। चिखल होता तरी पण आम्ही तिथे पोहोचलो आणि तिथे स्पॉटला गेल्यानंतर मला तिथे जेसीबी पळून जाताना आढळला। त्यानंतर आणखी थोडं समोर आम्ही गेलो पायी चालत जंगलामध्ये, तेव्हा काही गाड्यासुद्धा इकडे तिकडे सैरावैरा धावत असलेल्या दिसल्या। त्यांनी गौणखनिज उलटून दिला। महसुली पथक पाहिल्याबरोबर त्यांनी गौणखनिज त्या गाडीमधून उलटवला आणि तिथून ते पडताना त्यांनी प्रयत्न केला, पण चिखल असल्यामुळे त्यांच्या काही गाड्या फसल्या आणि त्यानंतर मग आम्ही त्या ताब्यात घेतल्या आणि त्यांना समजावून सांगितलं की आम्ही कारवाईसाठी आलेलो आहे, तर आता आम्ही कारवाई करून ह्या गाड्या जप्त करतोय, त्यामुळे आम्हाला सहकार्य करा। त्यानंतर पोलिसांना पाचारण केलं आणि मग त्या गाड्या आम्ही इथे आणून लावलेल्या आहेत।